मी मूर्तिकार हरीश पाटील ती पोच पावती आदिशक्ती शृंगार पुरस्कार हा मायमाऊली या मंडळाला दिलाय। त्या मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत हा पुरस्कार मिळाला तुमच्या या संस्कृतीसाठी, तुम्ही ज्या पद्धतीने देवीचा शृंगार करतात त्यासाठी काय सांगाल यावर? माय माऊलीचा उदो उदो मी मूर्तिकार हरीश पाटील। मला एकच सांगायचं आहे की हा शृंगार देवीचा नसून हा पूर्ण स्त्री शक्तीचा आहे। कारण की स्त्री शक्ती आज जर वावरत नसेल नवरात्रीमध्ये तर हा पुरस्कार शक्य नाही। कारण की स्त्री शक्ती घरात बसून फक्त स्वयंपाक करते, धुणं धुते, त्याच्यात नाही ती सर्व काम सर्व गोष्टी करून ती आज मोबाईल पण वापरते। मोबाईलवर जो सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये ती रील व्हायरल होते। तर ती रील व्हायरल झाल्यानंतर तिचा शृंगार कसा होतो, काय आहे नक्की शृंगार, तो बघण्यासाठी जास्त करून महिलाच वर्ग जास्त येतो बघ, त्याच्यावर पुरुष वर्गही येतो। पण त्याच्यातून तुम्हाला ही पोच पावते स्त्रीचा शृंगार, तोच जो आईचा शृंगार होतो तो प्रत्येक स्त्री करत असते। पण तो स्त्रीचा शृंगार करून त्या एखाद्या मूर्तीमध्ये आईचं रूप दाखवणं ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि ती आम्ही स्वीकारलेली। कालिकेचे प्रत्येक रूप, लक्ष्मीचे रूप, तर लक्ष्मी आपल्याला दिसते कमळावर बसलेली आहे, तिच्या हातात कमळ वगैरे, पण आम्ही त्याच्यात पण थोडीशी व्हेरिएशन देऊन लक्ष्मीचे रूप साकारत असतो। दुर्गेचे रूप, प्रत्येक रूप तुम्हाला आज हा ब्रह्मचारिणी आहे बरोबर, ब्रह्मचारीमध्ये सती जेव्हा शिवाची भक्ती करत होती तेव्हा सतीचं रूप काय असेल, कारण की ती एक राजाची मुलगी होती, तिचं एक रूप आम्ही साकारलेलं आहे। तसे हा शृंगाराचा पुरस्कार त्या देवीलाच अर्पण आहे। फक्त सांगायचं असं आहे की नवरात्री हा लोक फक्त ओळखतात नवरात्रीसाठी, नवरात्रीत दांडिया चालतो, गरबा रात चालतो, ह्या गोष्टीसाठी जातं। पण देवीची उपासना, तिचं जप तप सर्व गोष्टी, साधना एक असते, ती साधना आम्ही करत असतो। तर त्या गोष्टीसाठी ही नवरात्री केली पाहिजे, प्रत्येक ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घेतलं पाहिजे, तिचा उत्सव साजरा केला पाहिजे, ना की बाकीच्या गोष्टीत जाऊन। मला हे पारितोषिक मिळालं याच्याबद्दल खूप शुभेच्छा आहेत। तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा आहेत। तुम्ही नवरात्रीचा स्त्री शक्तीचा जागर असाच चालू ठेवा। तुम्हा सगळ्यांना आई अंबाबाई खूप आशीर्वाद देव, उदे गाम देव।